महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। काँग्रेसमध्ये जावं असं कार्यकर्त्यांचं मत असल्याचं दिलीप माने यांनी म्हटलंय। माने सर आपल्यासोबत आहेत। सर खरं तर आज कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे। एक निर्णायक अशी बैठक जी आहे ती होताना पाहायला मिळते। आता बैठक पार पडली, संध्याकाळी सत्रात बैठक आहे। काय नक्की एकंदरीत सूर या बैठकीमधून पाहायला मिळतोय? आपण काँग्रेसमध्ये यावं असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे। खरं तर तुम्ही काँग्रेसचे माजी आमदार देखील राहिलेले आहात। काय बैठकीचा सूर आहे, काय वाटतं? बरेचसे कार्यकर्ते होते, आपणही सकाळपासून पाहिलात की बऱ्याचशा लोकांचं, सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं, सर्व प्रमुखांचं मत होतं की काँग्रेसमध्ये परत यावं आणि लोकसभेला, विधानसभेला आपण काँग्रेसची प्रचार करूया। आणि सगळ्याचं म्हणणं आलं की शिवसेना, शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा तिन्ही मिळून एकत्र आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या पद्धतीनं जर काम करायचं असेल तर आमचे सर्व पक्षामध्ये मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही काँग्रेसमध्ये यावं आणि जे काँग्रेसचा लोकसभेचे उमेदवार असेल त्याचा आपण प्रचार करावा, असं सगळ्या कार्यकर्त्याचं आमचं मत आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण कोणत्याही पक्षात फारसे सक्रिय पाहायला मिळालेलं नव्हतं। खरं तर शिवसेना हा तुमचा शेवटचा पक्ष होता ज्यातून तुम्ही प्रणिती शिंदेंच्या विरोधात शहरमध्येमधून निवडणूक लढवली। मात्र आता शिवसेनेकडून काही आपल्याला विचारणा होते का, किंवा आपल्या ज्या बैठका आहेत त्या माध्यमातून शिवसेनेच्या कोणी नेत्यांनी आपल्याला संपर्क साधला का, की आपण पक्षातच राहावं किंवा पुढची भूमिका काय असेल? नाही, शिवसेनेतला कोणी मला संपर्क साधलेला नाही आहे आणि त्या निवडणुकीनंतर जो माझा पराभव झाला त्यानंतर माझा कुणाचा संपर्कही आला नाही आणि त्यामुळं मी माझं मतदारसंघामध्ये वेगळ्या माध्यमातून कामं करत राहिलो। का मी माझे आमदार म्हणूनच होतो, लोकप्रतिनिधी असल्यामुळं आणि अनेक संस्था माझ्याजवळ असल्यामुळं, मार्केट कमिटी असू दे, जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, 1-2 कारखाने असल्यामुळं लोकांचा दांडगा संपर्क राहतच होता आणि ते आम्ही कधी कमीच केलेला नाही।